नवी मुंबईमध्ये आपलं प्रस्ताव जे आहे ते वाढवताना पाहायला मिळतात। त्या ठिकाणचे 13 नगरसेवक हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। एकीकडे गणेश नाईकांचा जनता दरबार तर दुसरीकडे नवी मुंबईमधले 13 नगरसेवक गणेश नाईकांना शह देण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न आहे का? बघा, हा कुणालाही शह देण्याचा विषय नाही आहे। नाईक साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, युतीचे नेते आहेत। उद्या एकनाथ शिंदे साहेब यांचा उपस्थितीत निर्धार मेळावा आहे, शिवसेनेचा निर्धार मेळावा आहे आणि 13 नाही 13पेक्षा जास्त नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा वर्षोनवर्ष निवडून येणारे हे नगरसेवक आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती या ठिकाणी विश्वास ठेवला जातो आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना प्रतिसाद आहे। आमचे स्थानिक पदाधिकारी किशोरजी पाटकर असतील, द्वारकानाथ भोईर असतील, नाटासाहेब असतील, चौगुले असतील, अशा सगळ्यांच्या कामावर विश्वास ठेवून ही मंडळी आमच्यासोबत येत आहेत। मी त्या ठिकाणचा खासदार आहे, त्यामुळे मला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागणार आणि मी वेळ देतो आहे। मीरा भाईंदरसुद्धा माझ्या मतदारसंघात आहे, त्या ठिकाणी सरनाईक साहेब आमचं खूप चांगलं काम करत आहेत। त्यामुळे ठाणे लोकसभामध्ये शिवसेना वाढवणं, नगरसेवक वाढवणं, युतीचे नगरसेवक वाढवणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्यामुळे मी नवी मुंबईमध्ये जास्त वेळ देतो आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईमध्ये जे आहे ते दौरे वाढलेले आहेत, ही कुठेतरी नवी संघटना वाढवण्यासाठी सगळं चालू आहे। मिशन नवी मुंबई म्हणावं लागेल का? हा मिशन नवी मुंबई महायुतीचा आम्हाला महापौर आणायचा आहे। आमची युती आहे, शिवसेना भाजप युती आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा हे वर्षानुवर्ष निवडून येणारे नगरसेवक शिवसेनेत येत आहेत। यामुळे युतीची ताकद वाढणार आहे। आज 13 अधिक आणखी जवळजवळ ती संख्या 17 ते 18 झालेली आहे। उद्या तुम्हाला कळेल की हे सर्व युतीच्या विरोधातल्या पक्षातील नगरसेवक आहेत आणि ते शिवसेनेच्या रूपाने महायुतीमध्येच प्रवेश करतात। महायुतीची ताकद वाढवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो। सर म्हणतात की युतीची ताकद वाढणार आहे, मात्र ते गणेश नाईक यांच्याकडे न जाता खास करून एकनाथ शिंदे यांच्याकडे वळले आहेत, त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे। एकनाथ शिंदेकडे जास्तीत जास्त नगरसेवक वळतात, कुठेतरी महाविकास आघाडीचे गणेश नाईकांकडे जाण्याच्या ऐवजी तुमच्याकडेच येतात, कुठेतरी शहर मोठं असं काही नाही आहे। शेवटी महायुतीमध्ये आहेत, नाईक साहेब पण महायुतीत आहेत, आम्ही पण महायुतीत आहे। शेवटी 2 अधिक 2 5 होतात, 2 अधिक 2 3 होत नाहीत। त्यामुळे युतीची ताकद वाढवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि आमच्याकडे आले तरी महायुतीतच आले, शेवटी आम्ही एकत्र लढतोय। त्यामुळे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि उद्या महापौर बसवण्यासाठी शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी या सगळ्या हालचाली सुरू आहेत। महायुतीचा महापौर बसवणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। सर, उद्या होणारा जो निर्धार मेळावा आहे, या निर्धार मेळाव्याअंतर्गत जे काही पक्षप्रवेश होतात त्या अनुषंगाने नवी मुंबईवरती शिवसेनेचा भगवा पडण्याचा निर्धार आहे का? स्वतंत्र निवडणूक लढणार का आपण नवी मुंबईत? नाही, आम्ही तर महायुती म्हणून विधानसभा लढलो, महायुती म्हणून लोकसभा लढलो आणि महापालिकासुद्धा महायुती म्हणून लढणार आहोत। आमची एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे। आमची तयारी आहे की महायुती म्हणून आम्हाला निवडणुका लढायच्या आणि जर कोणाची वैयक्तिक लढण्याची तयारी असेल तर आम्ही वैयक्तिकसुद्धा आम्ही लढू शकतो। त्या पद्धतीने आमच्या संघटनेची बांधणी त्या ठिकाणी सुरू आहे। महायुती म्हणून लढणं हे आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे, पण जर कोणाला युती करायची नसेल, एकत्र यायचं नसेल तर आम्ही स्वतंत्र लढण्यासाठी सुद्धा समर्थ आहोत। काल आणि आजमध्ये सामनामधून अनेक पदं जाहीर करण्यात